राधे जय एकविरा. तर आज श्रावणातला दुसरा सोमवार. तर आज खूपच म्हणजे गडबड आहे. सगळं आवरून घ्यायचं आहे जेवणाचं पण. आणि पहिले तर मी सकाळी लवकर उठली, पूजन वगैरे करायला. पहिले तर दारात रांगोळी वगैरे काढायला घेतली आणि लवकरच सकाळी म्हणजे उठलेली. मला वाटतं 3:30 वाजले असे, 3:30 4 झाले असतील. तेव्हाच उठून रांगोळी वगैरे काढायला घेतली मी, कारण की पूजनाला मला वेळ लागतं सगळा म्हणजे पूजनाचं करताना, रांगोळी काढताना, दिवे वगैरे लावताना. मग जरा लवकरच उठली ना मग आवरतं पण पटापट, म्हणजे पूजनाचा वेळ पण भेटतं तेवढा पूजन करायला ना. नुसती घाईघाईत मला जमत नाही. मग नंतर बाकीची सगळी घरातली पण उठतात ना, मग त्यांना पण पाया पडायचं असतं. मग मी लवकरच जरा उठते, देवपूजा वगैरे करते, रांगोळ्या वगैरे काढून घेते. या श्रावणातला दुसरा सोमवार, त्यामुळे मला पार्थिव शिवलिंग पण बनवायची आहे. तर पहिले तर मी देवारात पूजन वगैरे करायला घेतला. देवांना सुंदर असे गजरे मी आणलेले ते वाहून घेतले. आणि आता कळ्या वगैरे काही जास्त भेटत नाही, त्यामुळे गजरे असे विकतच आणायला लागतात. नाहीतर मला बनवायला खूप आवडतात म्हणजे गजरे वगैरे देवासाठी. आणि इकडे मी देवपूजा वगैरे केली, माळ वगैरे जपून घेतली आणि त्यानंतर मी खाली गेली. तुळशीला पण पाणी वगैरे घालायचं होतं. आणि गणपती बाप्पा आहेत आमच्या इथे बिल्डिंगमध्ये खाली, मग तिथे पण पूजन करते सकाळी. तुळशीमध्ये दिवा वगैरे लावून घेते आणि नंतर मग वरती परत आली. देवाऱ्यात पूजन करायला घेतला पार्थिव शिवलिंगाचा आणि ते पंचामृत सगळं मी घेतलेलं. आणि मस्त अशी शुद्ध मातीसुद्धा आणलेली. पहिल्या सोमवारी पण मी ब्लॉगमध्ये बोलले होते की म्हणजे पार्थिव शिवलिंगाचा खूप मोठा महत्त्व आहे श्रावणामध्ये. आणि श्रावण महिन्यात एकदा केली ना तरी जमते म्हणजे. पण मी घेतली करायला. मला असे खूप आवड वाटते म्हणजे देवांची पूजा वगैरे करायला. आणि असं आपण सगळ्या मनाने आपण गोष्टी करतो ना, मग खूप मला मनातून आपला प्रसन्न वाटतं म्हणजे. मग मी करते, माझ्यात होईल तेवढं करते मी. आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा विशेष महत्त्व म्हणजे प्राचीन काळापासून आहे पार्थिव शिवलिंगाची पूजा केली जाते. आणि मी ते पूजन करायला घेतलं, मस्त केळीचा पान असा लावला आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं पूजन करायला घेतलं. कारण की आपले कोणतेही कार्य असू दे किंवा पूजा असू दे, आपण पहिले गणपती बाप्पाचं पूजन करतो. आणि मला बरीच जण विचारत होती, ताई सुपारी कुठून आणली गणपती बाप्पाची? तर आपण गणपती बाप्पाच्या इतर ठिकाणी कुठे देवदर्शनाला जातो. आता ही तर मी महडवरनं घेतलेली. महडला पण मी जाती असते, मोदक वगैरे घेऊन जाते मी अशी बनवून. आता बरेच दिवस झाले मी गेली नाही, पण मला जायचं आहे. आणि आता बघू कधी योगायोग असेल तेव्हा निघेन. आणि इथे मी पार्थिव शिवलिंग बनवायला घेतली. आणि खूप मस्त वाटते म्हणजे असं एक देवांचा ज्यावेळेस करतो ना आपण, आणि ज्या गोष्टी आपण असा सगळ्या अशा मेहनत आपल्याला वाटते, आपण खूप मोठी मेहनत केली किंवा काय केली, ती मेहनत नसते आपली. देव आपल्याकडनं त्या सगळ्या गोष्टी करून घेत असतो. आणि या गोष्टींना मी खूप वेळा म्हणजे संत आहेत आपले जे सांगतात ना, त्यांच्या वाणीतून मी ऐकलं आहे. कारण की ज्या ज्या वेळेस मी करते ना त्या वेळेस म्हणजे असे व्हिडिओ पण येतात मला इन्स्टावर, की म्हणजे आता आपण असं असं केलं लगे त्या गोष्टीवर व्हिडिओसुद्धा येतात. म्हणजे आपल्या माइंडमध्ये काही विचार चालले असेल आपल्या मनामध्ये, तर तशा व्हिडिओसुद्धा येतात, सगळ्यांनाच माहिती आहे. पण मी देवांचं करते ना, तर मला इंस्टाग्रामला पण पूर्णपणे म्हणजे असा देवांचाच येतो. आता पार्थिव शिवलिंग मी बनवते ना, तर मला पूर्णपणे इंस्टाला म्हणजे तेच व्हिडिओ येतात. आणि जसं मी मनामध्ये भाव हे करते ना, तसंच म्हणजे सगळ्या गोष्टी पण होतात माझ्याकडनं हां. म्हणजे असं मनात ठेवते ना, हे मला करायचं आहे. पण ते कधी ना कधी होऊनच जातं म्हणजे असं नाही की होत नाही, पण त्या गोष्टी होतात म्हणजे. आणि मग मी देवांच्या बाबतीत असं काही विचार केला ना, की मला ही गोष्ट करायची आहे म्हणजे मला देवांचं असं असं हे करायचं आहे. पण बरोबर त्या गोष्टी होतात. आणि मला तर असं मनात माझ्या असतं की भगवंत स्वतः माझ्याकडनं करून घेतो. आणि माझ्या मनात असं कधीच नसतं की म्हणजे आता मी हे बोलली ना, की देव आपल्याकडनं म्हणजे भगवंत करून घेतो. पण मी असं विचार नाही ठेवत, की हा देवावर माझी कृपा झाली खूप मोठी, बाबा देव माझ्यावर प्रसन्न झाला. असं कधी माझ्या मनात येत नाही, कधीच नाही. आणि मी येऊनसुद्धा देत नाही. कारण की मागच्या जन्माचे किंवा कधीचे काय असतील माझे, त्याच्यामुळे मी आज भगवंताचं नामस्मरण करते. कारण की एवढे तर म्हणजे आपण स्वतः मी सांगते, एवढे काय आपण चांगले कर्म केलेले नाही. किंवा कारण की आता स्वभाव झाला किंवा काय झाला, माझा पण रागीट स्वभाव आहे किंवा बोलते पण मी किंवा पटकन काय झाला. कारण की आता एवढे संत आहेत, संत आपल्याला सांगतात सुद्धा की शांत राहायचं, नामस्मरण करायचं. पण कधी कधी काय होतं, आपल्याला राग येतो किंवा काय, त्याच्यावर आपल्याला नाही राहत असं म्हणजे कंट्रोल वगैरे. म्हणजे की आपण जेव्हा भगवंताचं नामस्मरण करतो ना, आपल्या रागाला किंवा आपल्याला असं आजूबाजूचं वातावरण पण तसं असतं, त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला राग येतो किंवा काय असतो. आता संत वगैरे पण असतात, ती शांत याच्यात असतात किंवा काय, त्याही पण भरपूर
भरपूर ऐकलेला असतो, त्याही ऐकलेल्या आहे म्हणून इथपर्यंत ते आता पोचल्यात किंवा ते आपण त्यांच्या वाणीतून चांगल्या गोष्टी ऐकून आपण असं सगळं भगवंताचं करतोय. आणि त्या गोष्टी आपल्यालासुद्धा म्हणजे सगळं कठीण प्रसंग येतात त्यातून निघावं लागतं आणि तो निघण्यासाठी आपण भगवंताचं नामस्मरण, नामजप तर केलाच पाहिजे. आणि हे तर मी खूप वेळा प्रेमानंद महाराजांकडनं ऐकलं आहे, कारण की सगळ्या गोष्टीतून मोठी गोष्ट म्हणजे नामस्मरण आहे भगवंताचा. आणि इथे मस्त मी पूजा वगैरे करून घेतली आणि अगदी मन प्रसन्न होतं पूजा वगैरे केली ना. आणि श्रावण महिन्यातील सोमवार म्हणजे खरे तर भगवान शिवाची पूजा केल्याने आपल्याला चांगला आशीर्वादसुद्धा मिळतो, सगळे संकट पण दूर होतात. आणि श्रावण सोमवार पार्थिव शिवलिंग करताना आपण जी माती पण वापरतो, नैसर्गिक घटना ती पृथ्वी जी आपले कण असतात त्याने आपण पार्थिव शिवलिंग बनवून पूजा करतो. आणि या शिवलिंगाची पूजा करताना भगवान शिवाचा मंत्रसुद्धा बोलला जातो. बेलपत्र, धोत्र्याचा फूल, तरुईची फुलं त्यांना अर्पण करून गंगाजल वगैरे आणि भगवंताचं मस्त नामस्मरण करून आपण सगळे पूजा केली पाहिजे. आणि खूप मला असं भारी वाटतं आहे, पूजन वगैरे झालं ना एकदम मन प्रसन्न होतो. आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा करणे म्हणजे भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्याचा सरळ आणि प्रभाविक मार्ग आहे. श्रावणात किंवा शिवरात्रीला सुद्धा आपण प्रदोष काळात पार्थिव शिवलिंगाची पूजा केली जाते आणि मी शिवरात्रीला पण केली होती. आणि शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की मातीची बनवलेली शिवलिंग म्हणजे पार्थिव शिवलिंगाची पूजा करणे म्हणजे फळ म्हणजे त्याचा हजारो लाखो स्वर्ण म्हणजे शिवलिंग असतात ना त्यांच्यापेक्षा अधिक मानलं जातं पार्थिव शिवलिंगाचा. आणि हे मी ऐकलं आहे आणि वाचलेसुद्धा आहे, म्हणजे त्यावरूनच मी बोलते. आणि खूप मस्त असं पूजन वगैरे पण झाला दुसऱ्या सोमवारीसुद्धा. आणि मस्त असं पूजन वगैरे केला आणि त्यानंतर मला सगळा म्हणजे नैवेद्याचं पण करायचं होता आणि बाकीचा सगळा नाश्ता पण बनवायचा होता. सगळ्यांचा काय काय आता उरकायचं होता, मग एक एक मी सगळं आता उरकायला घेतलं आहे. पहिले तर मी करंज्या करायला घेतल्या, सुत्तल पनी आणि मेसूरच्या करायला घेतल्यात मी. मला काहीतरी नैवेद्यासाठी गोड बनवायचं होता, तर आता मी खीर वगैरे सगळं म्हणजे करतच असते ना. तर बरं आज काय करू, तर सुत्तल पनी आणि मेसूर म्हणजे आणलं. बरं याच्याच करंज्या वगैरे करते. आणि मस्त असं पाव पाव किलोच आणलं, जास्त नाही आणलं. आणि असं मस्त चुरून घेतला, पूर्ण तो एकदम चुरून घ्यायला लागतो. आणि मी दिवाळीच्या वेळेला तर भरपूर या बनवते सुत्तल पनी मेसूरच्या. आणि आम्हाला पण द्यायला पण लागतात म्हणजे दिवाळीच्या वेळेला, म्हणून तेवढा फराळ वगैरे करते. आणि ते मस्त चुरून घेतला आणि ते काजू आणि बदाम असे मिक्सरला पेस्ट करून घेतले. मी जास्त काही घालत नाही त्याच्यामध्ये, ड्रायफ्रूट वगैरे असं काय. आणि ते वेलची पण घातली त्यामध्ये आणि ते काजू आणि बदाम पेस्ट केलेली ती पण घातली आणि पूर्ण असं मिक्स करून घेतला. आणि मस्त असं गरम तूप घातला त्याच्यामध्ये, गाईचा तूप घातला आहे आणि पूर्ण असं मिक्स करून झाकण देऊन ठेवलं. आणि इथं मैदा आणि गव्हाचं पीठ मी असं मिक्स घेतलं आहे, त्यामध्ये तेल असा गरम करून मी घातला आणि पूर्ण असा मी हाताला नंतर असं चोळून चोळून पिठाला पूर्ण एकजीव करून घेतला. आणि नंतर मग असं बरं मळून घेते. आणि जास्त मी नरम मळत नाही करंज्यांना, थोडासा म्हणजे कडक ठेवते, जास्त नाही, थोडासा उगच, कारण की कशा होतात मग ते एकदम अशा कडक होऊन जातात. आणि मस्त असं पीठ एकीकडं बरं मळून ठेवून देते, कारण की दुसरं पण आवरायचं होतं, अन्विकला टिफिन वगैरे पण करायचं होता. पण मी पहिले पीठ वगैरे बरं मळून वगैरे ठेवते, झाकण देऊन ठेवला, मग मस्त बरं पीठ असा येईल पण. आणि इकडे हा एकादशीचा आमचं जेवण येतो देवळातून बार्शीचा, तर डबा आलेला. आणि इकडे आणि अर्ध्यांनी वाटतं काय एकादशी काय बोलतात कालचं, तर आमच्या इकडे सगळ्यांनी म्हणजे धरलेली कालच, आज नाही धरली, कालच धरलेली. आणि प्रत्येक काहीतरी हाय वाटतं असं बोलतात सूर्योदयाचं, मला नाही तेवढा माहीत, पण आम्ही विचारूनच सगळ्या गोष्टी करतो, एकादशीची उपास असो किंवा काय असो. आणि प्रत्येक एरियात तसा काही दिलेला होता वाटतं, इकडे काय सूर्योदयाचा काय असा काहीतरी होता, मला एवढा माहीत नाही म्हणजे. पण आमच्या गावात तर आता कसं लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे आणि मग तिथे एकादशीचं म्हणजे प्रत्येक एकादशीला प्रत्येकाची एकादशी असते, म्हणजे प्रत्येकाला दिलेली आहे. मग बारशीचं असं जेवण वगैरे असतं ना, मग ती एकादशीचं पूजन वगैरे सगळं म्हणजे तीच करतात देवळात. त्यावेळेस हरिपाठ वगैरे पण होता, हरिपाठ काय आमच्या देवळात रोज असतो. आणि असा बारशीला म्हणजे डबा येतो प्रत्येकाला, असं घरी आमच्या घरातली म्हणजे जातात, कोणतरी आणायला, हे नाही तर आई वगैरे जातात. आणि इकडे मग नंतर मी करंज्या वगैरे पण एकीकडे करून घेतल्या आणि मस्त अशा याच्यामध्येच करते मी करंज्या, मस्त एक साईड अशा होतात म्हणजे.
करंज्या अशा त्या लेअरच्या असतात ना, ते कॉर्नफ्लॉवर लावून त्यासुद्धा मी करते, म्हणजे त्या दिवाळीच्या वेळेला करते. पण आता बरं या अशाच करायला घेतल्या मी. जास्त काही करायच्या नव्हत्या, मग उभ्या उभ्याच करायला घेते. जास्त असतील ना तर मग खाली बसून करते मी. पण आता काही थोड्याशाच होत्या, पाव किलोच्या, त्या काय पटापट बरं होऊन जातील. आणि एकीकडं मस्त अशा लाटून भरत पण होते आणि लगेच भरल्या ना मग वेळ नाही लागत. आणि कामाचं झालं ना, म्हणजे करंज्या झाल्या, सणवार झाले ना, हे मी करते, म्हणजे सवय आहे पहिलेपासून ना, मग मला तेवढा काही वाटत नाही. उभ्या उभ्याच करते आणि मला बसून काही काम केलं ना तर मला जमतच नाही, म्हणजे कंटाळते. आणि एकीकडं मस्त कढई पण ठेवली आणि लगेच बरं आता तळून पण घेते. आणि मस्त असं बरं एक थोडंसं पीठ घालून बघितलं तर तेल मस्त गरम झालेलं, मग पटापट या असा तळून पण घेतल्या एकीकडं. आणि स्लोवरच घेतल्या, मग आतून पण मस्त होतात, अशा खुशखुशीत होतात एकदम. आणि कधी पण करंज्या पण करत असे चोवच्या करते कधी कधी, पण सुतळ पण मेसूरच्या ना आमच्या घरात म्हणजे कंटिन्यू जास्त असतातच. आणि सगळ्यांना भरपूर आवडतात. चहामध्ये सुद्धा खातो आम्ही सगळी, म्हणजे पुऱ्या वगैरे राहिल्या ना अशा, म्हणजे तर आम्ही दुसऱ्या दिवशी चहामध्ये किंवा असं खातो आम्ही. आणि नंतर एकीकडं मस्त या करंज्या पण झाल्या आणि थोडासा पीठ होता, बरं पुऱ्या करते. ते इकडं पुरी करायला बघा कोण आला आहे, साहेब, अन्विक साहेब शाळेत जायला निघालेला, तर पुरी लाटायला आला. मला येते बोलतं पुरी लाटता बोलतं. तर बरं पळ बरं तू जा शाळेत, उगाच कपडे सगळे बरं माखवशील. तर त्याला लय आवड असं किचनमध्ये काही करायला घेतलं ना तर लगेच बघायला येतो, काय करायला घेतले मम्मा तुम्ही आज, मग असं असं करायला घेतले. मग खाण्याची एवढी नाटकं करताना एवढा मी सगळा म्हणजे बनवत असते, पण बसून असं त्याला हे करायला लागतं, हे खा म्हणून. पण त्याच्या आवडीचे असतील ना त्या त्या गोष्टी मी बनवते त्याला, कारण की कसं असतं त्यांच्या आवडीचे नाही बनवले ना मग दुसरा काहीतरी खायला घेतात. मग त्यापेक्षा ना त्याला आवडतं ना तसं मी सगळं असं बनवून देते. त्याला टिफिनला पण काय द्यायचं असेल मी त्याला विचारते, तुला बरं टिफिनला काय देऊ. तर आज त्याला पास्ता पाहिजे होता म्हणून पास्ता दिला. आणि देवळातून डाळभात आलेला ना, मग तो जेवला आणि जेवूनच जातो तो शाळेत जाताना ना, असं म्हणजे जेवून गेला ना. कसं असं टिफिन कधी खातात पोरं, नाही खात, मग काहीतरी खाऊन पाठवलेला बरा. आणि याची नाटकं मला म्हणजे माझ्या मुलाची माहिती आहेत मला, मग त्याला असं मी खाऊनच पाठवते. आल्यावर पण शाळेतून आला ना तर मी त्याला असं भात वगैरे किंवा काय असेल ना आपलं दुपारचा, मी तो पण त्याला देते, भात भाजी खा म्हणजे असं काहीतरी. नाही तर मी नाही ते असं म्हणजे कधी कधी घेतो, म्हणजे त्याला असं म्हणजे एकदम पण नाही तसंच देत ना, तर मग कंटाळतात ना तेच तेच खाऊन, असं म्हणजे जेवणाचंच देते म्हणून. मग असं दुसरा काहीतरी ते पण देते त्याला. एकीकडे मस्त अशा पुऱ्या करंज्या वगैरे झाल्या. आणि नंतर लगेच जेवणाचं म्हणजे भाजीचा करायला घेतला, छोल्यांची भाजी करायला घेतली. आणि बिना कांदा लसणाचे टॅमॅटो, अद्रक, काजू आणि लवंग घेतलेले, यांची अशी पेस्ट केली. आणि तेलामध्ये जिरा घातला आणि दालचिनी वगैरे, तेजपत्ता, आणि पूर्ण असं मिक्स करून घेतला तेलामध्ये जरा. आणि नंतर मग ती पेस्ट बनवलेली ना ती घातली त्यामध्ये. आणि नंतर मग मसाले घातले, हळद, धना पावडर, गरम मसाला वगैरे, लाल मसाला, हिंग वगैरे. आणि मला बरीच जण बोलतात, ताई बिना कांदा लसणाचं आहे तर टेस्ट कशी येते नुसती मसाल्यांवर. तर आपल्या मसाल्यांवर डिपेंड करतं की आपण मसाला कसा कुटतो त्यावर असतं आहे. आणि मी गरम मसाला जास्त टाकते, म्हणजे गरम मसाला कशापासून बनतं, खडे मसाले आपले सगळे असतात ते, त्याच्यापासून. मग जेवणाची कशी टेस्ट बरोबर येते. जे करण्यावर पण असतं आपल्या, आणि आपल्या मसाल्यांवर पण असतं घरातल्या. आणि इकडे मस्त अशी ग्रेव्ही शिजली, मसाला पूर्ण. मग नंतर त्यात छोले घातले मी आणि बटाटा घातला आणि पूर्ण मसाल्यामध्ये असं मिक्स करून घेतला. आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी घातला आणि भाजी जरा शिजत ठेवली. आणि मी गरम पाणीच घालते भाजी अशी शिजवायला. आणि नंतर मग मटकीची भाजी करायला घेतली. मटकीची पण बिना कांदा लसणाची, कोथिंबीर आणि मिरची अशी पेस्ट केली मिक्सरमध्ये बारीक. आणि इकडे कढई ठेवली एक, आणि तेलामध्ये राई जिरा वगैरे घातला, अद्रक थोडासा खिसून घातला, कढीपत्ता घातला, पूर्ण असा मिक्स करून घेतला जरा तेलामध्ये. आणि त्यानंतर मग ती पेस्ट घातली, पेस्ट म्हणजे मिरची आणि कोथिंबीरची वाटलेली, ती पण घातली त्यामध्ये. आणि पूर्ण अशी मिक्स करून घेतली. आणि नंतर मग हळद, धना पावडर, गरम मसाला आणि थोडासा हिंग, तो पण असा मिक्स करून घेतला पूर्ण. आणि बरीच जणं बोलतात धना पावडर बोलतं तुम्हाला लागतेच, तर आम्हाला बाबा लागतेच. पहिलेचपासून माझ्या लग्नाच्या आधीपासून इकडे धना पावडर वापरतात. मला पण आता सवयच झाले. आणि आता किती 11-12 वर्ष झाली, तर सवय आहे, पहिलेचपासून टाकते. आणि प्रत्येकाच्या जेवणाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आणि पूर्ण मिक्स करून घेतला मी. आणि नंतर मग मीठ वगैरे पण घातलं. आणि सुकीच करायची भाजी, अशी वाफेवर बरं करते. आणि मी तिकडे छोटा गॅस, म्हणजे छोटा तो फ्लोराचा जरा लागतो ना, मग त्याच्यावर ठेवली. आणि इकडे बरं आता चण्यांची पण भाजी म्हणजे होत आलेली, शिट्या होत होत्या नुसत्या. आणि वरती ठेवली जरा शिजत. आणि चण्यांची पण भाजी झाली. थोडासा खोबरा घातला, जास्त नाही, थोडासा उगाच घातला. आणि नंतर मग थोडासा गूळ पण घातला मी त्यामध्ये. गूळ मी अशी घालते, कधी कधी घालते मी भाजीमध्ये, जास्त नाही म्हणजे
कधीतरी अशी घालते, मला वाटलं ना बिना कांदा लसणाची अशी काय भाजी त्यामध्ये घालते. नंतर डाळीला फोडणी द्यायला घेतली, वरण करायला घेतला, डाळ उकडून घेतलेली. इथे तेलामध्ये राई जिरा घातला, सुकी मिरची घातली, ओली मिरची पण एक घातली, कोकम घातला, अद्रक थोडासा किसून घातला, कढीपत्ता वगैरे पूर्ण परतून घेतला तेलात. नंतर हळद धणा पावडर वगैरे घातली, हिंग, नंतर टॅमॅटो वगैरे पण घातला, तो पण मस्त असं मिक्स करून घेतला. आणि नंतर मग डाळ वगैरे पण घातली त्यामध्ये. आणि हा पण असं मस्त ना बिना का आपण याच्यात केलेला लसणाचा, तर हा पण मस्त लागतं असा ओला खोबरा वगैरे टाकला ना. आणि नंतर जरासा पाणी वगैरे घातला आणि जरा असा उकळला ना वरण म्हणजे होत आला, तर मी ओला खोबरा घातला थोडासा, तो पण जरासा मस्त मिक्स करून घेतला त्याच्यात. आणि थोडासा उगाच गूळ पण घातला मी त्यामध्ये. आणि नंतर एकीकडे वरण पण झालाच समजा. आणि नंतर मग मटकीची भाजी पण शिजलेली, त्यात पण सुका थोडासा खोबरा घातला, ओला घातला तरी जमते, पण मी सुका घातला. आणि ती पण एकीकडे म्हणजे भाजी झाली, सुकीच केली अशीच भाजी. आणि नंतर मी शेपूची भाजी करायला घेतली. शेपूची भाजी अशी 2-3 पाण्यात मी धुतली आणि जरा पाण्यात ठेवलेली, म्हणजे माती वगैरे असेल ती खाली राहील. आणि एकीकडे धुवून मग कापायला वगैरे घेतली. आणि शेपूची भाजी खरं तर करणार नव्हती, पण काय झालं ती ना जास्त कवळी पण एकदम नव्हती, म्हणजे होती बरी होती, पण ती लगे पिवळी पण पडते. बरं करून टाकते त्याच्यापेक्षा बरं. आता उपास असले ना तर आमच्या भाज्या ना अशा पालेभाज्या किंवा काय केल्या ना तर सगळे म्हणजे आवडीत खातात पण. आणि शेपूची भाजी माझी खूप फेवरेट आहे, मला खूप आवडते. मी तर शाळेत असताना मम्मी डब्याला पण आम्हाला बनवून द्यायची, तर मी घेऊन जायची. आणि ही फक्त आता लसणावरच घातली मी अशीच, लसूण आणि मिरची कापून घातल्या, म्हणजे लसूण चेचला थोडासा आणि मिरची अशी कापून घातली. आणि मस्त जरा लालसर होईपर्यंत परतून घेतली थोडीशी. आणि नंतर मग हळद घातली त्याच्यामध्ये, फक्त हळद घातली, धणा पावडर नाही घातली, हळदच घातली फक्त. आणि असे मिक्स करून घेतली. नंतर मग टॅमॅटो वगैरे घातला, तो पण जरा असा मिक्स करून जरासा घेतला त्याच्यातच शिजून. नंतर मग त्यात शेपू मस्त अशी कापून घेतली, ती घातली त्याच्यात. आणि माझी मम्मी तर ना अशीच घालते, म्हणजे कापत पण नाही, अशीच घालते. मी तरी कापते म्हणजे, पण ती तशीच पण अजून भारी लागते. मी अशी कापून तरी घेतली, पण बिना न कापताना तर भाजी अजून भारी लागते. पण मी घेते कापून, माझी आता सवयच झाले ना, मग तसंच मी करते, मला जमते तसं मी करते. असं नाही की मम्मी करते, मम्मीचं आणि माझ्या जेवणात खूप फरक आहे खरं बोलावं तर. आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला आणि भाजी एकीकडे ठेवली शिजत. आणि मी झाकण वगैरे नाही ठेवत, अशीच ठेवते शिजत. आणि भांडी घासायला घेतली, पाणी पण गेलेलं वेळेवर. असा राग येत होता ना, कारण की ना असा ना भांड्यांचा पसारा असतो आणि पाणी नसला ना मग खूप कंटाळा येते. आणि सणवार असले ना तर मला तर खूपच कंटाळा येतं, म्हणजे असं पाणी गेला ना. कारण की कसं असतं, भांडी ना किती पण असू दे, पण असं पाणी असलं ना मी किती पण भांडी घासेन, असं कंटाळा नाही येत भांडी घासायला. पण आता जाऊ दे, आता घासायला तर लागतील पसारा बघून, कारण की अजून डोका तापतो म्हणजे. पण मला असं क्लिअर लागतं म्हणजे किचनवर पण, असं ना पसारा नाही जमत मला कुठे किचनवर ना. म्हणजे लगेच मला असं भांडी वगैरे असतील मी लगेच घासून मोकळी होते. आणि एकीकडं भांडी सगळी घासून घेतली, किचन पण असं लगेच थोडं पुसून वगैरे पण घेते मी. आणि एकीकडं भाज्या वरण वगैरे हे सगळा झाला. आणि नंतर मग मला भात वगैरे घालायचा होता, भात आणि काय करायचं होते, भजी करायचे होते. भजी तर बरं शिरोळ्याची भजी करते, शिरोळी होती 2-3 अशी होती शिरोळीवर, शिरोळ्याचीच भजी करते. कारण की आई भरपूर खातात आमचे, बटाटे बिटाट्याची भजी नाही जास्त कोणाला आवडत. अचानक मी कधी केले तर, पण हे शिरोळी वगैरे असतात ना ह्याची भजी खातात सगळी, म्हणजे किती पण खातात. आणि मी पण म्हणजे आता उपास आहे म्हणून, नाहीतर उभे उभे मी 2-3 असे भजी खाते, मला खूप आवडतात म्हणजे असे भजी शिरोळ्याचे. आणि इथे मी असं असे कापून घेतले गोल गोल आणि बेसनमध्ये असा हळद धना पावडर मीठ वगैरे घातला आणि पूर्ण असा मिक्स करून घेतला. आणि लगेच मी भजी पण करायला घेतले, म्हणजे कढईत तेल वगैरे पण तापत ठेवलेला आणि लगेच मस्त असे भजी बनवत घेतले. आणि मस्त आतून ना असे खुसखुशीत होतात, असे जरा स्लोवर हे केले ना मग मस्त शिजतात पण, आणि भरपूर आम्हाला सगळ्यांना म्हणजे आवडतात. आणि असं कधी कधी भाकरीशी पण खायला मस्त लागतात. आणि एकीकडे भजींचं बरं आवडते. आणि नंतर मग देवाला पण भगवंताला नैवेद्य वगैरे भोग वगैरे दाखवते. आणि असं आहे ना माझं म्हणजे जेवणाचा असा उपास असेल ना तेव्हा माझी खूप गडबड असते, असं काही करायचं असेल ना पण कंटाळा नाही येत करायला. असं ना सणवार असतो ना तेव्हा हौस वाटते सगळ्या गोष्टी करायला. आणि देवांचं असेल ना तेव्हा असं मला गोड पदार्थ देवासाठी म्हणजे असं भगवंतासाठी असं वाटतं बनवावं काय. आपल्याला पाहिजे तेव्हा कसं आपण गोड काय काय बनवतो, हे पाहिजे खायला ते पाहिजे. मग सणवार असतं ना तेव्हा आपण देवाला असे म्हणजे नैवेद्य तरी गोड असा काय काय बनवावा वेगवेगळा, मस्त वाटतं असं. आणि आपले सण तर आपले हिंदू धर्मात किती सण आहेत आणि किती मस्त सगळे सण आहेत, सगळे आपण हौशीत सगळे साजरे पण करतो. आणि खरं तर आपल्यावर भगवंताची सगळे हिंदू धर्मावर आपल्या सगळ्या भगवंताची देवी देवतांची कृपा आहे, म्हणून आपण हे सगळे सणवार साजरेसुद्धा करतो. तर चला मग सगळी कशी पूजा वाटली सांगा. चला मग राधे राधे.